एकाच साडीपासून दोन वेगवेगळे प्रकार आपण गौराईला नेसवण्याचे पाहणार आहोत। एकदा साडी नेसवली की त्या पद्धतीने तुम्ही दोन प्रकारच्या साड्या बनवू शकता। अगदी सोपी पद्धत आहे आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणीही पहिल्यांदा जरी साडी नेसवली तर अगदी परफेक्ट तुम्ही ह्या पद्धतीने साडी नेसवू शकाल। तर अशाच दोन पद्धती आपण पाहणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीचं हे स्टँड आहे। तर आता याला कमरेचा भाग थोडासा जाडसर किंवा फुगीर दिसण्यासाठी इथं मी अशी एखादी तुम्ही जीन्स लावून घेऊ शकता। कोणतंही जाड कापड असं लावून घ्या, जेणेकरून थोडासा तिथं शेप येईल। कारण स्टँड आहे त्याचा आकार खूपच बारीक आहे, त्यामुळे तिथं कंबर खूप छोटी दिसते। तर त्या ठिकाणी अशी पॅन्ट मी बांधून घेतली आणि आता आपल्याला फक्त जेवढा पदर घ्यायचा आहे तेवढा भाग साडीचा पूर्ण सोडून द्यायचा, पदर घेणार आहे तेवढा। आणि तिथून पुढे आपल्याला ह्या सगळ्या अशा याच्या निऱ्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजेच प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत। तर पूर्ण साडीच्या अशा पद्धतीने प्लेट्स बनवून घ्यायच्या। जेवढ्या तुम्हाला लहान येतील तेवढ्या लहान प्लेट सुद्धा बनवून घ्या, कारण जेवढ्या निऱ्या याच्या जास्त पडतील तेवढ्या आपण जी गोल साडी नेसवणार आहे, जी घागरा टाईप दिसते, तर त्याच्या प्लेट्स छान दिसतील। तर अशा पद्धतीने बघा, पूर्ण साडी म्हणजे आपल्या नेसत्या पदर जो असतो तिथपर्यंत याच्या सगळ्या प्लेट्स अशा करून घेतलेल्या आहेत। आणि जो पदर आपण डोक्यावरती घेत असतो तो पदर फक्त सोडून द्यायचा आहे अर्ध्यातून, म्हणजे जेवढा लागतो तेवढा। आणि बाकीच्या ह्या प्लेट्स अशा व्यवस्थित आता ह्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। आणि हे आपल्याला आता स्टँडवरती पसरवून ह्या सगळ्याकडे अशा यामध्ये ह्या प्लेट्स आहेत त्या खोचून द्यायच्या आणि नंतर त्या सगळीकडे आपल्याला अशा बघा ॲडजस्ट करून पसरवून घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला उंची किती खाली ठेवायची आहे त्यानुसार ह्या खाली ह्या ज्या प्लेट्स आहेत त्याची उंची तुम्ही ठेवून निऱ्या आहेत त्या अशा स्टँडमध्ये आपल्याला खोचून पूर्ण घ्यायच्या आहेत। आणि पदरची साडी आहे तेवढीच साईडला आहे। तर हा साडीचा प्रकार अगदी सोपा आहे आणि याला जास्त मेहनत सुद्धा घ्यायची गरज नाही। फक्त या सगळ्या प्लेट्स करायच्या आणि यामध्ये स्टँडमध्ये अशा टाकल्या की बघा ह्या प्लेट्स आता फक्त व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत, खाली एकसारख्या करून घेतल्या। तर हा अगदी सोपा प्रकार आहे। तुम्हाला जर साडी नेसवायला येत नसेल तर ही पद्धत खूप छान आहे। तर अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या प्लेट्स आपण व्यवस्थित करून घ्यायच्या आणि नंतर प्लेट्स व्यवस्थित करून झाल्यानंतर आपल्याला नंतर पिन बनवून घ्यायची आहे। एवढंच यामध्ये करायचं आहे। आणि तुमच्याकडे हेअर स्ट्रेटनर असेल तर त्याने पण या प्लेट्स तुम्ही अगदी एकसारख्या करून घेऊ शकता। त्या मग काय होतं की आहे तशा व्यवस्थित राहतात। नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा नुसत्या प्लेन करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं। आणि अशा पद्धतीची साडी नेसवायची असेल तर जाड काठाची जेवढी साडी असेल त्याच्या प्लेट्स खाली छान पडतात, तशी साडी तुम्ही घेऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीने ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या सगळ्या तयार करून झालेल्या आहेत। अशा खाली थोड्याशा सगळीकडे पसरवून ठेवायच्या। आणि आता यावरती ही जी गौरीची बॉडी आहे ती ठेवून द्यायची। आता यामध्ये साडीच्या प्लेट्स आतमध्ये खोचल्यामुळे यामध्ये दुसरं कापड अजिबात टाकायची गरज पडत नाही, व्यवस्थित बॉडी सुद्धा फिट होते। आणि नंतर ह्या पिन आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता फक्त हा पदर पिनअपसाठी आपण अगोदर सोडलेला होता। तर बघा, अशा पद्धतीने पिन लावून घेतली की झाली अगदी झटपट साडी। 5 मिनिटांमध्ये म्हटलं तर तुम्ही ही साडी गौराईला नेसवू शकता। आता प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साडी नेसवू शकता। तर हा एक खूप छान आणि सोपा प्रकार आहे, झटपट होणारा। अशा पद्धतीच्या स्टँडसाठी तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने म्हणजे घागरा टाईप साडी नेसवू शकता। तर साडीचे भरपूर असे वेगवेगळे प्रकार आहेत। बघा, हे पिन लावून झाली की आता ही साडी आपली व्यवस्थित अशी नेसून झालेली आहे। फार कमी वेळात ही साडी नेसवून होते। ही साडी नेसवताना तुम्हाला कोणाच्या मदतीची सुद्धा गरज पडत नाही, अगदी झटपट कमी वेळात साडी नेसवून होते। आणि याला आता तुम्ही कमरपट्टा लावून घेतला तर आहे असा ह्याचा शेप म्हणजे व्यवस्थित राहतो। थोडासा वरती आपल्याला हा कमरपट्टा आहे तो लावून घ्यायचा आहे, म्हणजे खाली जी साडी आहे आपली ती छान घोळदार दिसते। आणि वरच्या प्लेट्स आहेत त्या सुद्धा अशा व्यवस्थित लावून घेतल्या की अजिबात हालत नाही। आता तुम्ही यावरती मुकुट लावल्यानंतर असा पदर सुद्धा डोक्यावरती ठेवू शकता। आता हे फक्त मी स्टँडलाच नेसवलेले आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आता साईडला सोडून दिला। तर बघा, अगदी छान आणि मस्त अशी ही साडी नेसवून झालेली आहे। तर हा साडी नेसवण्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि आता अशा पद्धतीची आपण साडी नेसवून झाल्यानंतर ह्या पद्धत म्हणजे आहे अशाच खालच्या प्लेट्स ठेवून फक्त पदर आपण उलटा करून घेतला तर अजून एक सोपा प्रकार साडीचा तयार होतो।
तर आता काय करायचं, आता दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत. तर यासाठी कमरपट्टा अगोदर काढून घेतला आणि ही पिन आहे ती अशी आता साईडला काढून घ्यायची आणि हा पदर आहे तो आता आपण पाठीमागून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि ह्याची उंची आपल्याला आता कमी करायची आहे, तर मागच्या साईडला ते तसं सोडून द्यायचं आणि ह्या प्लेट्स थोड्या ॲडजस्ट करून लावलं की बघा हा छान आता थोडीशी साडी खाली दिसते, म्हणून आता अजून थोडीशी वर मी घेतलेली आहे. आणि ह्या प्लेट्स फक्त अशा पसरवून हा जो एक पदर आहे तो मग याला पाठीमागं पिन लावून घ्यायची आणि पुढचा पदर व्यवस्थित करून घेतला की बघा अजून एक आपला हा साडीचा प्रकार सुद्धा तयार झालेला आहे. ह्याला परत आता कमरपट्टा थोडासा खाली लावलेला आहे आणि मग नंतर तुम्ही या गौरीला अशा पद्धतीने मुकुट लावून वेगवेगळे दागिने घालून मस्त अशा तयार करू शकता. तर बघा एकाच साडीपासून आपण असे 2 वेगवेगळे अगदी सोपे आणि झटपट होणारे प्रकार पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर असेच बरेच वेगवेगळे प्रकार आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. तर बघा पाठीमागून सुद्धा ही साडी अगदी छान आलेली आहे. तर तुम्हाला कोणता प्रकार आवडला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा.